पावभाजी बनवण्यासाठी काही भाज्या स्वच्छ धुवून कट करून घ्यायच्या, जेणे की शिमला मिरची, मटार, टोमॅटो, फ्लावर, बटाटा आणि बीट घालायचं. बीटमुळे भाजीला छान असा कलर येतो. सर्व भाज्या कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालायचं. झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाज्या शिजल्या की भाज्या काढून मॅश करून घ्यायच्या आणि कढईमध्ये 1 मोठी पळी तेल घालायचं. त्यामध्ये जिरं घालायचं, बारीक कट केलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा हलकासा परतून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट घालायची. त्यामध्ये काही मसाले घालूया. 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालून थोडंसं परतून घ्यायचं. मॅश केलेल्या भाज्या घालायच्या. पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. भाज्या शिजवलेलं उरलेलं त्यामध्ये पाणी घालायचं आणि हलवून घ्यायचं. आणखीन भाजी थोडीशी अशी चांगली शिजवून घ्यायची आणि थोडेसे शिजून झाले की मग भाजी एका वाटीमध्ये तुम्हाला मी सर्व करून दाखवत आहे. बघा भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे बीटमुळं. वरतून थोडंसं बटर घालायचं, थोडंसं कांदा घालायचा, कोथिंबीर घालायचं. झाली पावभाजी रेडी. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.